पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत, निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न होतोय। आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। 25 वेळा उपोषण केलं तरी कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला। विरोधक लाडकी बहीणच्या यशाने वेडे झालेत, वेडे झालेल्या विरोधकांना कंदी पेढे पाठवा। साताऱ्याहून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे संकेत, प्रणिती शिंदेंकडून वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। शिवसंग्राम विधानसभेच्या 5 जागा लढवणार, पुण्यात शिवसंग्रामच्या सर्वसाधारण सभेत निर्णय, शिवसंग्रामची नवीन कार्यकारिणी जाहीर। परीक्षेविना सनदी अधिकाऱ्यांच्या भरती वादात यूपीएससीच्या 45 जागांच्या थेट विरोधकांचा आक्षेप, संघाच्या माध्यमातून पदं भरली जाणार असल्याचा आरोप। मोदी सरकारच्या यूपीएससी भरतीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल, देशात संघाच्या माध्यमातून नोकर भरती राबवत असल्याचा आरोप। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांचं संभाजी भिडेंवर टीकास्त्र, संभाजी भिडे सतत त्यांची भूमिका बदलतायत, सचिन खरातांची संभाजी भिडेंवर घणाघाती टीका। सगेश्वरीचा जीआर निघणार असेल तर शांत बसणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून नागरिकांची फसवणूक, मुंबईच्या पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, बनावट वेबसाईटवर अर्जदारांनी भरले होते पैसे। नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी, नाशिकहून मुंबईकडे जाणारे वाहतूक ठप्प, रस्त्यावरील खड्डे, महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतूक कोंडी। कराडमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक संपन्न, बैठकीत उमेदवार निवडीबाबत चर्चा, मनोज जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देण्यावर एकमत। कोलकाता अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने घेतली दखल, 20 ऑगस्टला होणार सुनावणी। अहमदनगरच्या कर्जतमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चा। नागपूर तहसील पोलीस ठाण्यातील 2 महिला आणि 1 कॉन्स्टेबलचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, हैके पान बनारसवाला गाण्यावर पोलिसांचा डान्स। पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा बाजार सुरू, पैसे घेऊन दर्शन दिलं जात असल्याचा उघड, पैसे घेऊन दर्शन देताना सापडला सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी। नवाब मलिक राष्ट्रवादीचा असल्याचं स्पष्ट, जनसन्मान यात्रेत सामील होण्याचं मलिकांचं आव्हान, उद्या सायंकाळी 4 वाजता राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा चेंबूरमध्ये। पुण्यात पावसामुळे वाहतूक कोंडी, तुफान पावसात महिला वाहतूक पोलीस कर्तव्यावर, शिल्पा लांबे यांनी भर पावसात वाहतूक कोंडी सोडवली। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाची बॅटिंग, पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, पिंपरी चिंचवडच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा तेलपेट। ठाण्यात एक मोठा स्कॅम उघडकीस येणार, राखीव वन जमीन ट्रस्टने 31 कोटींना 100 एकरहून अधिक जमीन विकल्याचा आव्हाडांचा दावा। भंडाऱ्यातील टाकला गावात कंत्राटदाराची दादागिरी, ग्रामस्थांच्या अंगावर ओतलं सिमेंट कॉन्क्रीट, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने सिमेंट टाकण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी। नाशिक हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल, 20हून अधिक समाजकंटकांना अटक, अनेकांची धरपकड सुरू असल्याची पोलिसांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।